तर महिला आरक्षण विधेयक आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सध्या राजधानी दिल्लीचं वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेसच्या वतीनं काल विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली। महिला आरक्षण विधेयकाला विरोध नसून भाजपच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचं या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केलंय। मतदारसंघ फेररचनेत लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत, तर महिलांना लोकसभा आणि विधिमंडळात 33% जागा आरक्षित ठेवण्यात येतील। विरोधकांचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण मतदार फेररचनेला विरोध असल्याचं मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलंय। या बैठकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।